नमस्कार. हे आहेत गरुड सर, DNS कोचिंग क्लासेस गंगाखेड रोड परभणी चे संचालक. गेल्या 20 वर्षापासून गणेश उत्सवात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे कार्य गरुड सर व विद्यार्थी कृती समिती यांच्या मार्फत केले जाते. तसेच 2025चा गणेश उत्सव हा गेले 9 दिवस झाला आगळ्या वेगळ्या उपक्रमात DNS कोचिंग क्लासेसमध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या स्पर्धा तर तसेच हा गणेश उत्सव आणि कसा आगळा वेगळा करता येईल व अजून त्यात काय मॉडिफिकेशन करता येईल गरुड सर आपल्याला सांगतील. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय सर्व विद्यार्थ्यांना. की मागच्या 20 वर्ष झालं आपण आपल्या DNS कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अप्रतिम असे उपक्रम राबवतो. विषय असा आहे की गणेशाच्या आगमनापासून ते गणेशाच्या विसर्जनापर्यंत आपलं मुलांचं 10 दिवस प्रचंड अभ्यासाचं नुकसान होतं. हो की नाही मुलांना? या दिवसांमध्ये त्यातले त्यात विशेष करून गौरी आव्हानाच्या वेळा 3 दिवस. हे जे मुलांचं होणारं नुकसान आहे, कारण प्रथम सत्र परीक्षा लागलीच येतात, मग आम्ही 10 दिवस पोरांचं नियोजन करतो. जसं की आम्ही पहिल्या दिवशी पोरांच्या निबंध स्पर्धा घेतल्या, त्याच्यानंतर रायटिंग स्किल घेतलं, त्याच्यानंतर विज्ञानाचे काही सिद्धांत रूल्स घेतले, गणिताचे स्क्वेअर्स, त्याच्यानंतर तुमचे गणिताचे पाढे, त्याच्यानंतर सूत्र, अशा वेगवेगळ्या संकल्पना 10 दिवस शैक्षणिक उपक्रम. बरं, याचबरोबर मुलं बोर होऊ नयेत म्हणून आणखी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, खेळ असतात, जे की वादविवाद स्पर्धा वगैरे. आणि मग याच दृष्टिकोनातून आज आम्ही पूर्ण आमचा आजची जी सुट्टी आहे, ईदची सुट्टी आहे, तर या सुट्टीची पूर्ण उपाययोजना कशी, त्याचा वापर कसा करून घ्यावा म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी प्रेरणा आहे 18 तास अभ्यासाची, ती प्रेरणा घेऊन आम्ही यावर्षी 12 तास स्टडी सर्कल राबवलेला आहे. आणि आमचे स्टुडंट्स, अभिमानाची गोष्ट आहे की सकाळी 8 पासनं आता संध्याकाळी 8 वाजता आहेत आमचे हे स्टुडंट्स 12 कंप्लीट 12 तास अभ्यासाला बसलेले आहेत. त्यांचं एकदा आपण प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत करूया. मुलांचा गणेश उत्सव ठीक आहे, सण उत्सव आपण हिंदू बहुजन लोकांनी करायलाच पाहिजे, आपली संस्कृती आहे, परंतु या दरम्यान अभ्यासाचं नुकसान टाळण्यासाठी हे शैक्षणिक उपक्रम आम्ही घेत असतो. याच्यामध्ये आमचे काही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून 2 जण आहेत, त्यांच्याशी आपण बोलू शकता. नमस्कार, आपलं नाव? हर्षवर्धन दिनकरराव गरुड. अच्छा, म्हणजे गरुड सरांचे चिरंजीव का आपण? हो. बरं, आजचं हे जे स्टडी सर्कल राबवलेलं आहे कंप्लीट 12 तास, काय वाटलं, काय फील झालं आपल्याला या स्टडी सर्कलमधून? मला या स्टडी सर्कलमधून आमचा खूप अभ्यास झाला आणि आम्ही जे रोज करत नाहीत ते आज आम्ही पूर्ण केलं. आणि जे 8-8 तास आणि 12-12 तास जे बैठक भरती ती आज आम्हाला कळाली. अच्छा, काही आपल्यामधले काही मावळे मध्येच गळून पडले का? हो. आपण शेवटपर्यंत थांबलात. हो. अभिनंदन तुमचं, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि एक विद्यार्थिनी प्रतिनिधी, जिजाऊचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या इथे समृद्धी नेमानेताई आहेत. त्यांच्याशी एक प्रश्न करूया की काय वाटलं बरं आजच्या या स्टडी सर्कलला जे तुम्ही 12 तास बसलायत, कधी आत्तापर्यंतच्या तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये आपण बसलात इतक्या वेळ कधी? नाही. बरं, काय वाटलं, काय फायदा होईल या 12 तासाचा तुमच्यासाठी? याचा आम्हाला नक्कीच खूप म्हणजे की स्पर्धा परीक्षा त्याच्यात आमचा फायदा होईल. आणि आमचा अभ्यास खूप झाला ह्या 12 तास आणि आम्ही तर पुरेपूर इथं थांबलो 12 तास. आणि बरं, काय मध्यंतरी काही एन्जॉयमेंटचे कार्यक्रम झाले का? हा, आनंदनगरी घेतली. बरं. काही स्पर्धा. ओके. बरं, काय संकल्प असेल आपला येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी? आपण याच स्टडी सर्कलच्या माध्यमातून काय